बिहारमध्ये जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर एवढ्या चांगल्या प्रकारे कॅम्पेन करत होते. चिकित्सा, शिक्षा, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काची बाजू मांडत असताना एक लॉजिकल मुद्द्यावर बोलत होते. ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम म्हणत होते, राजकारणामध्ये आपल्याला फक्त ह्याच मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. पण बिहारच्या लोकांनी प्रशांत किशोरचा एक सुद्धा सीट निवडून आणलेला नाही. ह्याच्यावरून कळते की बिहारच्या लोकांच्या बुद्धीचा स्तर कुठं आहे. हा तोच बिहार आहे महान चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. त्या काळामध्ये एवढे विद्वान, एवढे ऍडव्हान्स लोक होते, ते कुठे गेलीत? प्रत्येक घरी तुम्ही 10,000 रुपये घेऊन तुमच्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आणि येतात कामाधामाच्या शोधामध्ये आपल्या महाराष्ट्रात. हा जो बिहारचा इलेक्शन आहे ना मित्रांनो, तो इतिहासात नोंद केला जाईल की लोकांची बुद्धी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊ कशी शकते. मित्र, मी म्हणत नाही सरकार त्यांचं पाहिजे होतं. जो माणूस तुमच्या चांगल्यासाठी प्रयत्न करत असेल त्याचं एक सुद्धा सीट आलेलं नाही बिहारमध्ये. जे 10,000 रुपये दिलेत ना तुम्हाला, ते वसूल करायला सरकारला जास्त वेळ लागणार नाही. ही हार फक्त बिहार पुरतं मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशाची होती. मित्र हो, आपल्या महाराष्ट्रामध्येही अशाच प्रकारे महिला मंडळाचा ब्रेन वॉश केला जातो. म्हणून तरुण वर्गाचं प्रत्येक महाराष्ट्रातल्या घडामोडीवर लक्ष असलं पाहिजे. काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.